अस्ताना हर कोई है महाराष्ट्र की एवन जोड़ी का दीवाना। स्वागत है, ग्रैंड फिनाले शुरू हो चुका है। अजिंक्य पदासाठी सुरू होत असलेली मॅच, दोन्ही संघांचा विजयाचा अश्वमेध इथे घोडदौड करतोय आणि कोण कोणाचा अश्वमेध रोखणार याचं उत्तर या सामन्यातून आपल्याला मिळणार आहे। फायनल मॅच, ग्रँड फिनाली, महामुकाबला, महायुद्ध मैदानामध्ये सुरू होत आहे। यस, तोंड फुटलंय। पहिला चेंडू, फुल टॉस, बॅक टू बॉलर, काय क्षेत्ररक्षण आहे, चित्त्याची चपळाई, चित्त्याचा वेग, तिथे 2 धावा विलक्षण वेगाने पूर्ण होतील। कमाल का स्ट्रोक अर्जुन बांगर का। लेंथ में चूक गए थे, सीधे ब्लेड से खेला, लेकिन कमाल की फील्डिंग अक्षय ठेटे की। द वॉरियर ऑफ नानकर के नाम से जाने जाते हैं, नानकर के गोरिला क्रिकेटर। प्रत्येक खेळाडूच्या अंगात आता वीरश्री संचारलेली आहे आणि वीरता काय असते, वीर रसाचा अनुभव आपण इथे करणार आहोत। उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, यास अप्रतिम ठरेल। फुल लेनचा बॉल अगदी बाहेर टाकला फलंदाजाला, खेचून आणलं, निर्धाव चेंडू। 2 सेमीफाइनल, 1 फाइनल बहुत ही थ्रिलिंग क्लाइमैक्स में गया और ये मैच भी उधर ही जाएगा। बने रहिए हमारे साथ। कौन बनेगा चैंपियन? क्या राकेश पाटिल फेम टीम विहान इंटरप्राइजेस नानकर या साई बजागे फेम टीम? अक्षय कोळीचा हा चेंडू फुल टॉस होता, हलकसा अपील, तिथे धावाची संधी असेल, मात्र डेअरिंग करण्यास तयार नव्हता गोलंदाज, अर्थातच अक्षय कोळी। अर्जुन बांगर तर सेफ होता, मात्र भावेश विषय इथे अडचणीत सापडला होता, अडचणीतून तो बालंबाल बचावलाय। बिल्कुल, कई खिलाड़ी कह रहे थे कि वहां से थ्रो करना चाहिए था, वो बैकअप को आ गए थे, लेकिन जो हुआ सो हुआ। दूध से एक बार दही बन गया तो दही से दूध नहीं बनता है। निश्चित आपण म्हणतो जसं की आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडला, धनुष्यातून बाण बाहेर पडला की ते मागे येत नाहीत, आणि खूप छान उदाहरण बाबे सरांकडून आपल्यापर्यंत येते। जाऊया मैदानामध्ये, जिथे अक्षय कोळी गोलंदाजी मार्क वरती आहे, धाव फलकावरती 2 धावा। फुल टॉस आणि यस, करारा जवाब, पूल केला चेंडूला, इथे 6 धावा। शानदार, जानदार, रुबाबदार, बहारदार षटकार। कमाल का स्ट्रोक अर्जुन बांगर को अगर आप रात भर ये गेंद करेंगे, ये देखिए स्विंग किया था, भिंगड़ी शॉट था, 6 रन। गोर गरीब जनतेस अन्नधान्य तुझेईस, अन्नधान्य तुझेईस, अन्नधान्य तुझेईस। समाज सेवेची आवड त्याला, समाज सेवेची आवड त्याला, आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला, ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला। थँक्यू डीजे। पहिल्या षटकामध्ये विस्फोटक फलंदाजीला अंजाम देतोय फलंदाज अर्जुन बांगर। मानो अर्जुनाचं धनुष्य घेऊन तो इथे आलेला आहे। वाह, काय शॉट आहे, पुल केला। परत एकदा लोअर फुल टॉस होता, फ्लिक केला हलक्या हातानं, मिड विकेटला क्षेत्ररक्षक, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, थोडा वेळ गोंधळला आणि दुसरी धाव क्षणार्धात पूर्ण होते। नाइसली प्लेड, टक्ड अवे ऑन द ऑन साइड। देखिए महाराष्ट्र की एवन जोड़ी की ये तमाम आवाजें, सॉन्ग जो आप सुन रहे हैं, कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं अर्जुन बांगर। बुरशीती में आप किसका भी नाम पूछे, पता ना हो, अर्जुन बांगर का सबको पता है। वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर, सिर्फ ग्रामीण क्रिकेट नहीं बल्कि ओपन क्रिकेट में भी महान है। निश्चित अर्जुन बांगरने या स्पर्धेमध्ये प्रभावित केलेलं आहे। एकांडा शिलेदार तो लढतोय आणि टीमला पुढे घेऊन जातोय। यस, पॉइंट कव्हरच्या मध्ये चेंडू, एक क्षेत्ररक्षक देखील विलक्षण वेगाने तिथे पोहोचलाय। स्क्वेअर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता अर्जुन बांगरचा, इथे एक सिंगल प्राप्त होईल अर्जुनला पहिल्यांदाच, मात्र षटक संपेल। पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे। धाव फलकावरती 11 धावा, ओम 11 बोरशेती। यस, महेश सेठ शाहपुर ने ऐलान किया है कि सिक्सर के हैट्रिक के लिए ओम 11 बोरशेती को 3000 का इनाम दिया जाएगा। 1 ओवर की समाप्ति, रन बने 11। बढ़िया आशीर्वाद हम देख रहे हैं।
होम 11 बुरशीती साई बजागे फॅम टीम. चेक. महेश शेठ भोईर शहापूर मधून इथे उपस्थित झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने A1 जोडीचे खूप चांगले ते मित्र आहेत. त्यांच्या वतीने सलग 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक, 3 चौकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत सिद्धेश दादा कपिल पाटील साहेब. यांच्या वतीने देखील आता सलग 3 षटकार मारले तर 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल खेळाडूंना. दोन्ही टीमच्या खेळाडूंना हे पारितोषिक आहे. कोणी कधीही 3 षटकार जर सलग मारले तर सिद्धेश दादा पाटील यांच्या वतीने 5000 रुपयाचं पारितोषिक दोन्ही टीमसाठी लागू असेल. इट्स ओटू कॉम्बॉक्स. निश्चित मोठी बक्षीस आहेत आणि फायनल मॅच म्हटल्यानंतर सगळ्यांमध्ये एक मोठा उत्साह असतो, तो तिथे ओसंडून वाहताना बघतोय आपण. अक्षय थेटे, वाह वाह, कडक शॉट, पुल केला चेंडूला, क्षेत्ररक्षक वाह, चित्त्याचे पाय लाभलेल्या भिंती आहेत या. आज काय क्षेत्ररक्षण करतायत, सुंदर क्षेत्ररक्षण, थ्रो चांगला, 2 धावा इथे मिळत आहेत. कमाल का क्रिकेट हो रहा है, कमाल की फील्डिंग भी हो रही है. पीछे रखी हुई गेंद थी, बैकफुट पे चले गए थे अर्जुन बांगर, खींच के मारा था लेकिन कमाल की फील्डिंग, 2 रन आते हुए. अक्षय थेटेने या अगोदरचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, आता मिड विकेटला क्षेत्ररक्षण बघतोय. कदाचित हे जॉन्टी रोड्स नावाची लस टोचून आलेत. आमनेगावचे प्रसिद्ध उद्योगपती राजेश शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय A1 जोडीच्या वतीने आणि त्यांचं स्वागत करणारा हा चौकार आलाय सध्या मैदानामध्ये. ना मैं ना तू, कोणाच्याच हातामध्ये चेंडू नाही आणि फाईन लेगला अत्यंत शानदार चौकार. आई थिंक अनकन्वेंशनल स्ट्रोक प्लेड बाय बांगर, लेकिन जो रिजल्ट चाहिए था वो मिलता हुआ पूरा. देखिए आपको पेमेंट फोन पे से मिले या गूगल पे से, पूरा मिलना चाहिए. कुठूनही आलं पेमेंट तरी पैसा पैसा असतो. धावा सुद्धा तसेच असतात. धावा कशा येऊ द्या, नो वाईड येऊ द्या, बाईज येऊ द्या, लेग बाईज येऊ द्या, ओव्हरथ्रोज येऊ द्या, बॅटने येऊ द्या, त्या धावा पाहिजे असतात. किती अजून मी आपण बघू शकतो की पैसे आणि धावा या 2 गोष्टी असतात की कुणी नाही म्हणत नाही, कुणालाही त्या पाहिजेच असतात. देखिए महाराष्ट्र की A1 जोड़ी का ये शो, केंद्रीय राज्य मंत्री कितना सक्सेस है. रात के 1:45 बजे और पूरा सिद्धिविनायक का अंजूर क्रिकेट ग्राउंड पैक है. आपण इथे बघतोय प्रेक्षकांचं भरपूर कौतुक आहे. खरं तर हे दर्दी क्रीडा रसिक आहेत. राजेंद्रजी गायकवाड उपसरपंच नानकरचे यांच्या वतीने आता पारितोषिक आहे. नानकर टीमला हॅट्रिक घेतली तर 5000 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिले जाईल. अक्षय थेटे पुन्हा एकदा तयार, बॉलिंग मार्क वरती, समोर फलंदाज अर्जुन बांगर. ओहो हो, अर्जुन बांगर शॉर्ट ऑफ लाईन खाली राहिलेला चेंडू होता, उडवण्याचा प्रयत्न होता, ग्लान्स करायचा होता, मात्र पूर्ण फसला. धाव देखील मिळणार नाही, निर्धाव चेंडू आहे. ऑफिस इस गेंद को टर्न करना चाहते थे, बल्ले का जो पोजीशन है ऑफिस इफ टर्निंग विद द कॉर्नर, 30 गेंद थी, टिप्पा खाने के बाद आई थी डॉट गेंद. बडे मॅच का बडा खिलाडी म्हणावं लागेल अर्जुन बांगरला. मागच्या एका मॅच मध्ये त्याचा फॉर्म नव्हता, तिथे भावेश विशेने जबाबदारी स्वीकारली. आता अर्जुन बांगर ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती. ओ हो, इथे खराब क्षेत्ररक्षण आणि तिथे आउटफील्ड खूप वेगवान आहे. चेंडू सीमारेषा चिरून फाडून तोडून फोडून भेदून 4 रन. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब चषक आलाय नावात, केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब चषक आलाय नावात. आयोजक सुकेश डाकी, दादाचं नाव गाजतंय गावोगावात. आयोजक निलेश आता रन आना जरूरी है, हालांकि थोड़ा किस्मत का भी साथ मिल रहा है अर्जुन बांगर को. 21 धावा अर्जुन बांगरने 10 धावांचा गोवर्धन उचललाय आपल्या बॅट वरती. 21 धावा त्याच्या आहेत आणि 21 संघाच्या आहेत. यस, कडक शॉट, कव्हर ड्राईव्ह, अत्यंत देखना, लाजवाब, सौंदर्याचा अनुभूती देणारा हा फटका, शानदार चौकार. ब्यूटीफुल शॉट इंडीड, लाइक अ बुलेट. क्या जबरदस्त शॉट खेला है. जूजी हाफ वॉली थी, अपने आप को हल्का सा रूम दिया और ये देखिए क्रैकिंग स्ट्रोक फॉर 4. काय सुंदर फलंदाजी आहे. त्याने जाई फुलवली, जुई फुलवली, शेवंती फुलवली, गुलाब फुलवला. आज सुगंधानं हे वातावरण भारून टाकले अर्जुन बांगरनं. लाजवाब फलंदाजी. बड़े मैच के खिलाड़ी, घास पे आग लगाता हुआ वो चौका गया था. बड़े मैच के खिलाड़ी अर्जुन बांगर.
बघूया, अत्यंत नेत्रदीपक रोषणाई मैदानामध्ये दाखवली आज अर्जुन बांगरनं. 11 चेंडूमध्ये 25 धावा. विशेष म्हणजे सगळ्याच्या सगळ्या धावा त्यांनीच बनवल्यात. नवे नवे तर सगळ्याचे सगळे चेंडू त्यानेच खेळलेत. एकही चेंडू आतापर्यंत भावेश विषयने खेळला नाही. बिल्कुल. आणि विषय- 12 विषय तो चाहेंगे इस तरह बल्लेबाजी करे तो 6 के 6 ओवर खेले, 5 के 5 ओवर. शेख, आपण पहिली इनिंग संपल्यानंतर 2 सायकलचा ड्रॉ करणार आहोत आणि भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना त्या 2 सायकल दिल्या जातील. त्यानंतर सेकंड इनिंगच्या 3 ओव्हर झाल्यानंतर आपण बाईकचा ड्रॉ करणार आहोत प्रेक्षकांच्या माहितीसाठी. धन्यवाद. परंतु जे कुपन तुम्हाला देण्यात आलेले आहेत तो कुपन धारक प्रेक्षक इथे उपस्थित पाहिजे तरच ती बाईक तुम्हाला देण्यात येईल. बॉक्स जो हाजिर वही वजीर. फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र मिस टाइम शॉट. त्यानंतर ओव्हर थ्रो, 1 धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. इथे 2 धावा आणि मला वाटतंय 12 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 27 धावा धाव फलकावरती. अर्जुन बांगर सुद्धा 27 वरती. भावेश पवार पहिल्यांदा स्ट्राईकला येईल. 12 बॉल 27 झाल्यात आणि आता एक विशेष सन्मान आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर आम्ही करतोय. राजेश शेठ पाटील, प्रसिद्ध उद्योगपती, आमनेगाव, आणि त्याचबरोबर आपल्या अंजूरचे ते जावई देखील आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. अतिथी देव भव राजेश शेठ पाटील यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. प्रसिद्ध उद्योगपती आमनेचे आणि जावई देखील आहेत आमच्या अंजूरचे. त्यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर A1 जोडीच्या वतीने हा सन्मान इथे केला जातोय. माईची ही शाल, त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर प्रभू श्रीराम यांची प्रतिमा देऊन तुमचा सन्मान इथे होतोय. प्रसिद्ध उद्योगपती राजेश शेठ पाटील आमने यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर A1 जोडीच्या माध्यमातून हा सन्मान संपन्न होतोय. यानंतर गेल्या 13 रात्रीमध्ये ज्यांनी अप्रतिम स्कोरिंगची भूमिका या स्पर्धेमध्ये पार पाडली असे अल्पेश गायकवाड यांचा सन्मान A1 जोडीच्या माध्यमातून हा सन्मान इथे पार पाडला जाणार आहे. अल्पेश गायकवाड यांचा सन्मान आपण इथे करतोय. अप्रतिम स्कोरिंगची भूमिका, आपल्या अपंगत्वावर मात करत असताना हा जो अल्पेश आहे गेल्या 13 रात्रीमध्ये अप्रतिम गुणसंख्याक लेखनने या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे आणि त्याचा सन्मान निलेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला जातोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालेलं आहे. स्टिअर केला होता चेंडू, खरं तर बॅकफूट पॉईंटच्या पुढे पडला, मात्र त्याने उडी मारून चेंडू अडवला आणि 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. मला वाटतं खातं खोललंय भावेश विषयनं. त्याने त्याची जबाबदारी पूर्ण केली. चांगला फॉर्म मध्ये अर्जुन, तर अर्जुनकडे स्ट्राईक पाहिजेच आणि अर्जुन आता स्ट्राईक एंडवरती आला. 28 धावा. ओम 11 बोरशेती षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. यस, कडक शॉट एक्स्ट्रा कव्हरला फॉर 1 बाउंड 4 रन. शानदार शानदार चौकार. त्यांना बघाय जमती लोक सारी, अशी थाटात होते एंट्री भारी. धन्यवाद. यानंतर काळूराम पाटील सर आहेत आमनेचे, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. या काळूराम पाटील सर आपल्याला सन्मानित इथे केलं जाते. आणि कचरू पाटील संजय स्वीट्स चे प्रोप्रायटर सावध नाका यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. सर्वप्रथम काळूराम पाटील यांचा सन्मान करूया आमच्या मुख्य व्यासपीठावर. सर आहेत आमनेवरून खास इथे उपस्थित झालेले आहेत. राजेश शेठ पाटील उद्योगपती यांच्या बरोबरीने हा संपूर्ण मित्रपरिवार आपलं स्वागत आहे. परत एकदा अलॉंग द कार्पेट एक चांगला चेंडू, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. दुसरी धाव. विलक्षण वेग आहे, वाऱ्याचा वेग, चित्त्याची चपळाई, विद्युल्लतेच्या वेगानं 2 धावा पूर्ण होणार आहेत आणि धावफलक पोहोचेल पुढे. 34 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. कचरू पाटील साहेब संजय स्वीट सावध नाका मालक आहेत, प्रोप्रायटर आहेत. कचरू पाटील यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय. संजय स्वीट्स सावध नाका मालक आहेत कचरू पाटील आणि त्यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर सुकेश टाकी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला जातोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. वाह वाह वाह. इथे अडवलाय चेंडू. अप्रतिम क्षेत्ररक्षण. मिड विकेटला उचलला होता चेंडू. क्षेत्ररक्षक व तिथं विलक्षण वेगाने पोहोचला आणि काही धावा सेव्ड केलेल्या आहेत. वाऱ्यावरती स्वार झालाय खरं तर. पांढऱ्या घोड्यावरती स्वार झालेला फलंदाज अर्जुन बांगर आपण बघतोय.
मात्र क्षेत्ररक्षकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली चेंडू अडवण्यासाठी. जिथं जिथं चेंडू धावा अडवता येतील तिथे अडवल्याच जरूर, मात्र अर्जुन बांगर कोणाला दाद द्यायला आता तयार नाही. प्रत्येक चेंडूवरती तो हल्ला चढवतोय, प्रत्येक चेंडू तो फोडून काढतोय आणि तो चेंडूही त्याचं गपगुमान ऐकतोय आणि सीमारेषेबाहेर जातोय. पहा मजा या मॅच मध्ये. या सुजवाईच्या बाहेर इथे वाईडची घोषणा येईल. धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. 37 धावा, षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. या उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून खाली आणि यास 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 ड्रॉप दी कॅच. कुणामुखी पडते लोणी, कुणामुखी अंगार. जीवदान. ये देखिए किस तरह से कैच छूटा था, गेंद काफी देर तक आसमान में थी, खिलाड़ी नीचे भी आए, जगलिंग 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 एंड देन ड्रॉप. कॅच मात्र इथे ड्रॉप होईल. दया मात्रे साहब, आपको जरा कमेंट्री से संपर्क करना है. अर्जुन बांगरला जीवदान आणि त्याच्यानंतर पुन्हा स्ट्रेट ड्राईव्ह, अतिशय सुंदर फटका आणि जमिनीच्या समांतर चेंडू डीप लॉंग ऑनला. तिथे क्षेत्ररक्षक तयार होता, अडवतोय. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे आणि 3 षटकांचा खेळ संपला. ओम 11 बोरशेती 40 धावा, कोणी फलंदाज बाद नाही. अर्जुन बांगर 38, भावेश 1. 3 ओवर की समाप्ति, रन बने 40 बिना किसी विकेट के. ओम 11 बोरशीती के साई बजागे फैम टीम मान्यवर से सजा हुआ ये स्टेज है. आज सिद्धेश पाटिल हमारे साथ में है, माजी सरपंच दिवे, साथ ही साथ कई मेहमान हैं. सभी का हार्दिक स्वागत है. वाकई में महाराष्ट्र की एवन जोड़ी ने इतिहास रचा. 32 बाइक, एक 4 व्हीलर. अब यहाँ से खाली 35 मिनट का समय बचा है, तमाम फैसले हो जाएंगे. लकी ड्रॉ, जिस तरह कुणाल दाते सर ने बताया, साइकिल के जो 2 लकी ड्रॉ हैं वो मिड इनिंग में खोले जाएंगे, लेकिन जो हाजिर वहीं वजीर. खेल की शुरुआत होती हुई अर्जुन बांगर कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. 38 पे खेल रहे हैं बड़े मैच के खिलाड़ी. खूप चांगली सलामी या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळाली दोन्ही सलामीवीरांकडून. भावेश आणि अर्जुन बांगर 40 धावांची भागीदारी, मात्र त्यामध्ये 38 धावांचा हिस्सा हा अर्जुन बांगरचा आहे आणि फक्त एका चेंडूमध्ये 1 धाव भावेशने काढलेली. गेंद के आकार को लेकर चर्चा होती हुई, लेकिन चर्चा तो इस वक्त टेनिस क्रिकेट में चल रही है. केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक की चर्चा चल रही है, महाराष्ट्र की एवन जोड़ी की, क्योंकि जब खर्चा होगा तो चर्चा भी होगी. रात की चाय और बड़े लोगों की राय होनी चाहिए. एग्जैक्टली. अंपायर खेल की शुरुआत करना है. अर्जुन बांगर 38 पे बल्लेबाजी कर रहे हैं. विषय 1 गेंद का सामना किया और 1 रन बनाए. इससे साबित होता है कि अर्जुन बांगर बिल्कुल एक अलग गेम प्लान के तहत बल्लेबाजी कर रहे हैं. विहान इंटरप्राइजेस राकेश पाटिल फैम टीम नानकर ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया. थोड़ा सरप्राइज निर्णय था क्योंकि देर रात ये फाइनल मुकाबला हो रहा है. गेंदबाजी में दूर वाले छोर से लोधा सिटी एंड से लगाया गया है अक्षय ठेटे को. कंटिन्यू. ड्रोन कैम्प से भी बताया जा रहा था लोधा सिटी एंड गावात लोधा आला. अक्षय ठेटे सामने की ओर से अर्जुन बांगर को 4 खिलाड़ी सर्कल में. ओ कटर, क्या कमाल की गेंद थी,
क्या कमाल की गेंद थी, बल्ले का सिरा लेके, हालांकि बल्ला हटा दिया था, ये देखिए उसके बावजूद गेंद बल्ले का सिरा लेके चली गई। बढ़िया बल्लेबाजी के बाद लौटते हुए अर्जुन बांगर। त्यांना बघाय जमती लोक सारी, अशी थाटात होते एंट्री भारी, त्यांना बघाय जमती लोक सारी, अशी थाटात होते एंट्री भारी। शो में इस गेंद ने कपिल देव की उस गेंद की याद ताज़ा की जब कपिल देव ने पाकिस्तान के 43 पे 8 विकेट लिए थे। जहीर अब्बास ने बल्ला हटा दिया था, उसके बावजूद गेंद बल्ले का सिरा लेकर विकेट कीपर किरमानी के पास गई थी। निश्चित काही आठवणी ताज्या होत आहेत आणि आपण बघितलं खरं तर त्याच्या स्पोर्टमॅन स्पिरिटचं कौतुक करू आपण। ज्यावेळेस बॉल बॅटची कड घेऊन गेला आणि त्याने लगेचच पंचांकडे न पाहताच तो पवेलियनकडे निघाला आणि पंचांनी त्याचा सन्मान ठेवला। ज्यावेळेस असा एखादा खेळाडू बाहेर जातो ना, पंच सुद्धा वर बोट काढणार नाही, त्याचा सन्मान ठेवतील आणि इथे एक विकेट देखील निश्चित होते। सेमीफाइनल के हीरो 1 डाउन पोजीशन पे आए बाली भागरे। सेमीफाइनल में कमाल की बल्लेबाजी की थी अक्षय टेटे। बाली को बल्ला चला दिया था वहां पर और बल्ले को गेंद ने छुआ भी था। निश्चित पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळाला। फटक्याच्या मूड मध्ये होता फलंदाज, मात्र जखडून टाकणारा चेंडू, जसा अर्जुन बांगरला तसाच बाली भागरेला। अप्रतिम गोलंदाजी। अक्षय टेटे स्विंग किया ऑन साइड में, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम। अच्छा बैकअप स्वयं किया टेटे ने, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 41 पे पहुंचा है। कौतुक अक्षय थेटेचं झालं पाहिजे, ज्या पद्धतीनं खरं तर डाव पुढे चालू होता। 2 षटकामध्येच 3 षटकामध्ये धावांचा पाऊस इथे पडलेला होता, मात्र अक्षय थेटेनं संपूर्ण रोखलेले फलंदाजांना। इथे बली भागरेला सुद्धा 1 धावेवरती समाधान मानावं लागले, मोठा फटका येऊ दिला नाही आणि एक यश सुद्धा त्याने या षटकामध्ये प्राप्त केलेला आहे। 41 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ओम 11 बोरशेती। अक्षय टेटे इस मर्तबा अजीबो गरीब शॉट, एक और विकेट। कमाल की बॉलिंग अब अक्षय टेटे ने की है, पलटवार। त्याचा तो रखवाला, सारा महाराष्ट्र म्हणतोय त्यांना, कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील, होऊन जातील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील। थँक्यू टीचे। आपण भावेशला बघितलं, इथे स्कूपचा प्रयत्न केला, मात्र स्कूप मध्ये चेंडूच्या पेसचा वापर करायचा होता, इथे त्याच्याकडून पेस ब्रेक झाला आणि चेंडू हवेमध्ये गेला। एक सुंदरसा कॅच आपल्याला फायनल थर्ड मॅनला बघायला मिळाला आणि भावेश मात्र बाद होईल। खरं तर भावेश मैदानामध्ये होता, 22 बॉल आणि चेंडू खेळलाय फक्त 2। आप भूल गए वो सेमीफाइनल मुकाबला जो मोहाली में खेला था और इसी तरह से आउट हुए थे पाकिस्तान के ओपनर। कमाल की गेंद, तेज रफ्तार, लेकिन थोड़ी सी लेग स्टंप के बाहर, तुरंत ही रिव्यू लिया है अक्षय टेटे ने। वाइड घोषित किया था, अंपायर ने रिव्यू लिया वहां पर। वाईडची घोषणा पंचांकडून झालेले, डावेष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, मात्र अक्षय थेटेला ते मान्य नाहीये, त्याने लगेचच रेफरलचा कॉल केलाय आणि खरं तर अजून एकच षटक शिल्लक आहे, अजून कुठेही रेफरल वापरला नव्हता। कॉमेंट्री बॉक्ससाठी एक सूचना आहे, जे आपले भाऊले आहेत ते मैदानाच्या आतमध्ये डान्स करतायत, त्यांना देखील संधी द्यायची असं आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलं। डीजे आपण देखील सुरू राहायचंय। इन कटर गेंद थी, देखना है कि स्टंप्स के ऊपर से गई या बाहर से। अल्ट्रा स्लो मोशन में आता हुआ ये रिप्ले जीटीसी ने कमाल का टेलीकास्ट किया है। फेयर डिलीवरी, लेग स्टंप के ऊपर से गेंद गई थी, इन कटर थी अक्षय टेटे की।
वाह, अक्षय तेठेची काय कमालीची गोलंदाजी आहे. 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव या षटकामध्ये आणि 2 विकेट. पहले ओवर में जरूर महंगे साबित हुए थे, लेकिन ये गोरीला क्रिकेटर है नानकर के, ये कभी भी पलटवार करते हैं. पटकी भी बाउंसर, आप जाकर अंपायर ने वाइड घोषित किया है. 1 for the ओवर भी कहाँ है, एक बाउंसर अब कर चुके हैं. कंधे के जोर का इस्तेमाल किया था, पीछे रखी हुई गेंद थी. 1 रन आता हुआ स्कोर में. स्कोर 42 रन 2 विकेटों के नुकसान पर. ओम 11 बोर्शी थी. बाउन्सरचा वापर तर केलाच पाहिजे आणि तो इथे करण्याचा प्रयत्न, मात्र तो जास्तच बॉलला बाउन्स राहिला. फुल टॉस गेंद, एलिवेशन नहीं है, गेंद डीप में पहुंची है. मिड विकेट पे थ्रो पहुंच रहा है, ऊंचा है. 2 रन पूरे किए बल्लेबाज ने. बॉल जरूर फसलेला होता, फुल टॉस आला होता, मात्र फलंदाजाला टायमिंग शक्य झालं नाही. तिकडे क्षेत्ररक्षकाकडून थ्रो थोडासा खराब झाला, मात्र खूप चांगलं त्याला बॅकअप मिळाला. इथे बघायचंय 4 षटकांचा खेळ संपेल. 44 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओम 11 बोरशेती. काय कमालीची मॅच आहे. वार आणि पलटवार इथे बघायला मिळतात, आघात प्रतिघात बघायला मिळतात, माघार पुढाकार बघायला मिळते. पाहायचं इथे कमालीचा सामना आहे. फायनल मॅच आपण बघतोय आणि फायनलचं स्वरूप देखील त्याला प्राप्त होतोय. विजेते संघाला 11 बाईक्स आहेत, पराभूत संघाला 5 बाईक्स आहेत. देर रात हमारे साथ कपिल पाटिल साहब के साहबजादे सिद्धेश पाटिल साहब इस ग्रैंड फिनाले में, फिर से उनका हार्दिक स्वागत है. मौसम अभी भी मस्ताना है, ठंडी हवा के झोंके बह रहे हैं इस वक्त सिद्धि विनायक अंजूर क्रिकेट ग्राउंड में. डेथ ओवर में गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज साहिल यादव. इस गेंदबाज ने भी बहुत इम्प्रेसिव गेंदबाजी की है. सामना करेंगे बैटर बाली भागड़े. सेमीफाइनल में क्या कमाल की बल्लेबाजी की थी दबाव की स्थिति में बाली भागड़े ने. खासतौर से एक्स्ट्रा कवर पे जो 6 लगाया था वो अद्भुत शॉट था. साहिल यादव उछाल के खेला है लोगों पे. 6 रन, मस्तक पे दस्तक. त्याला बघाय जमती लोक सारी, अशी थाटात होते एंट्री भारी. त्याला बघाय जमती लोक सारी, अशी थाटात होते एंट्री भारी. आहे जनतेचा तो रखवाला, सारा महाराष्ट्र मानतोय त्यांना. कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. होऊन जातील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. कमाल का तात्या स्ट्रोक. विंचू आणि चुटकी यांचा डान्स आपण पाहिला. दरम्यान अतिशय सुंदर फटका पहिल्या चेंडूवर त्याला बाली भागरेचा षटकार. जिथे गरज होती, डाव थोडासा थांबला होता, मात्र तिथून त्यानं पुन्हा स्पीड दिलेला आहे. 50 धावा, अर्धशतक. ओम 11 बोरशेती. यहाँ से जो भी रन बनेंगे वो चेसिंग में दबाव बढ़ा देंगे. 5 गेंदें बची है और बाली भागड़े के तेवर बहुत तीखे नजर आ रहे हैं. साहिल यादव इस मर्तबा मिस टाइम स्ट्रोक है, गेंद हवा में है, फील्डर नीचे नहीं पकड़ पाए. मुश्किल कैच था और 2 रन बना लिए बल्लेबाज बाली ने. कुल स्कोर 52 पे पहुंचा है ओम 11 बोरशीती का. निश्चित कॅच अवघड होता, मात्र तो होणं गरजेचं होतं. हाफ चान्स तुम्हाला फुल मध्ये आज कन्वर्ट करावे लागतील तर ही मॅच जिंकू शकता. गोलंदाजासाठी कठीण परिस्थिती होती. चेंडू टाकून फॉलो थ्रू कव्हर करून परत चेंडूच्या पाठीमागे यायचं होतं. आपण बघतोय इथे दोघांमध्ये थोडंसं फंबलिंग आणि ड्रॉप होईल कॅच. साहिल यादव वो कटर थी बहुत खूबसूरत गेंद. गुडलैंड पे पड़ने के बाद कांटा बदला था, बिल्कुल सामने से गेंद को घुमाया था बल्लेबाज के. जबरदस्त व्हेरिएशन आपण पाहिले. चेंडू कसा टाकला त्यांनी.
टप्पा पडल्यानंतर एवढा वळाला चेंडू, फलंदाज देखील बघत राहिला. रात्रीचे तारे दाखवले त्याने फलंदाजाला. साहिल यादव, स्कोर है 52 रन. लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए इस मर्तबा तान दिया आसमान में, फेंक दिया आउट ऑफ पार्क. 6 रन. फलक काय? पोस्ट शॉट, फलक पोस्ट शॉट. इस तरह के शॉट को मानो गेंद आसमान को बोसा देकर आई है. काय टायमिंग होतं. खरं तर असं टायमिंग मिळालं तर चेंडू 7 समुद्रापलीकडे जाईल. जबरदस्त फटका आपण बघू शकतो. पुन्हा एकदा पोझिशन त्याने बनवली होती, पोल करायचाच होता आणि फुल लेनचा बॉल त्याने स्क्वेअर लेगला असा उचलला की चेंडू मला वाटतंय जवळपास 100-110 मीटर वरती जाऊन पडला असेल. साहिल यादव, इस मर्तबा फिर अच्छी वापसी. गेंद थोड़ी नीची भी रही थी. पहले मैच से बाली को कह रहे हैं कि बाली भाग रहे, वो भाग रहे हैं लेकिन कब से दूर नहीं भाग रहे, कब के करीब. कमाल के खिलाड़ी हैं. वेदांत डीजे के ऑनर हमारे साथ है. वेलकम. कमाल का साउंड दिया गया. जादव मुड़ते हुए, ऑफ स्टंप के बाहर, कोई स्ट्रोक ऑफर्ड नहीं किया. अंपायर ने तीसरे अंपायर को कॉल किया है. बैटर ने रिव्यू लिया है. बैटर ने रिव्यू लिया है. चकित करणारा चेंडू होता. खरं तर टप्पा अशा ठिकाणी टाकला होता की चेंडू बुरस बाहेर जाईल, मात्र तो अचानक चेंडून आतमध्ये आला आणि आपण बघू शकतो पंच देखील बुचकळ्यात पडले, संभ्रमात पडले. पंचांनी चांगला चेंडू ठरवलाय, मात्र तिथे फलंदाजाने मागणी केलेली की हा चेंडू वाईड असावा. तो पूर्ण त्याने त्याचा एरिया कव्हर केला होता. शफल होऊन फलंदाज बराचसा पुढे आला होता, त्यामुळे त्याचा रीच देखील खूप वाढलेला आहे. पंचांचा निर्णय आपल्याला प्रतीक्षित असेल. इथे साहिल जाधवचा हा चकित करणारा, आश्चर्यचकित करणारा चेंडू आहे. कमालीचा बॉल. वाइड गेंद है. 1 रन आता हुआ स्कोर में. स्कोर आगे बढ़ता हुआ 59 रन. आखिरी गेंद पहले इनिंग की महामुकाबले की खिताबी जंग, बैटल ऑफ चैंपियन. और इसके बाद सीधा चलेंगे लकी ड्रॉ, खुल जा सिमसिम की तरफ, कुणाल दाते सर के पास. इस गेंद के बाद साहिल यादव. ओ माय गॉड, ये बड़ी गलती है, ये बड़ी गलती है. ये देखिए फेकम फाक हो रही है. रन नहीं लिया है. नो बॉल आया है. 1 रन और आता है स्कोर में. अब फील्डिंग साइड ने रिव्यू लिया है. मुदई लाख बुराचाही वही होता है जो मंजूर खुदा होता है. बऱ्याच वेळा धावा, मला वाटतं इथे 2 धावा पूर्ण झाल्या असत्या, पण तसं काही घडलं नाही. फक्त नो बॉल आहे. इथे बघू शकतो चेंडू कुठे आहे, कमरेच्या वरून आहे का, तर स्क्वेअर लेग पंचांनी तिथे अगदी क्षणार्धात नो बॉल निश्चित केला होता, मात्र तो डिसिजन चॅलेंज केला जातोय. आणि यस, नो बॉल. अंपायर्स ओवर वेस्ट हाइट, फ्री हिट आता हुआ. 1 रन से 60. बाली भागने के लिए ऐसा मौका फिर कहां मिलेगा. इस मर्तबा अंधाधुन बल्ला चलाया है. 1 रन पूरा होता हुआ दूसरे के लिए जा रहे हैं. बैट्समैन आउट.
तो कुल मिला के रन बने 61-62 की चुनौती रखी है वियान इंटरप्राइजेस नानकर के सामने केंद्रीय राज्य मंत्री पंचायती कप को जीतने के लिए। चलते हैं खुलजा सिमसिम की तरफ, जहां मिस्टर आईपीएल सर कुणाल दाते मौजूद हैं। सिद्धेश दादा कपिल पाटील यांना मी विनंती करेन, माजी सरपंच अंजूर दिवे यांच्या शुभ हस्ते आपण सायकलचा ड्रॉ इथे करणार आहोत। पहिले 2 सायकल चा ड्रॉ इथे होईल। फर्स्ट सायकल आणि डॉक्टर किरण शेठ मनेरा यांच्याकडून दुसऱ्या सायकलचा ड्रॉ आपण करणार आहोत। पहिला ड्रॉ सिद्धेश दादा कपिल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत। फर्स्ट ड्रॉ आता होईल सायकलसाठी। 2 सायकल आहेत स्पोर्ट्स सायकल्स आणि त्याच्यानंतर एक बाईक असेल प्रेक्षकासाठी। चला पाहूया भाग्यवान विजेता कोण आहे प्रेक्षक। फर्स्ट सायकल सिद्धेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सायकलचा ड्रॉ करतोय। मानव आनंद डाकी, मानव आनंद डाकी 5 मिनिटाचा वेळ तुम्हाला देण्यात येतोय। आलाय आता दोन आहेत का एक आहे? मानव आनंद डाकी अगदी ग्राउंडच्या आतमधून येतो। एकदा जोरदार टाळ्या या मानवसाठी। आपण पाहतोय मानवला ही बाईक लागली आहे, सायकल लागली आहे। बाईकसाठी ड्रॉ होईलच थोड्या वेळात, परंतु सायकल लागली आहे मानवला। ही खूप मोठी गोष्ट आहे। आईचं छत्र हरवल्यानंतर आज या स्पर्धेमध्ये अगदी गरजू अशा मुलाला ही सायकल इथे लागते। मानव आनंद डाकी, कूपन दाखवा। आता कूपन मॅच केलं जाईल आणि यस आता त्यातली एक खालची सायकल घ्यायची आहे। मानव चालवता येत असेल तर चालवा, ग्राउंडची एक फेरी तुम्हाला मारायची आहे। डॉक्टर किरण शेठ मनेरा यांच्या शुभ हस्ते सेकंड सायकल। सुजित पाटील सुरई, सुजित पाटील सुरई 26-26 फक्त 3 मिनिटाचा वेळ तुम्हाला देण्यात येईल। सुजित पाटील सुरई, सुजित पाटील सुरई नसतील तर लगेचच आपण दुसरी चिठ्ठी ते काढणार आहोत, कारण आपण पहिलेच अनाउन्स केलेलं आहे। सुजित पाटील सुरई मानव आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय, ज्याला पहिली सायकल मिळाली आहे। भाग्यवान विजेता प्रेक्षक सर्व ग्राउंडचा राऊंड मारत असताना सुजित पाटील सुरई लास्ट अनाउन्समेंट आहे। नाहीयेत, ओके कॅन्सल। नेक्स्ट प्रकाश भगत भरोडी, माझी बाजूलाच प्रकाश भगत भरोडी सेकंड सायकल भरोडीच्या प्रेक्षकांना इथे मिळालेले आहे प्रकाश भगत यांना। चला तुम्ही एक राऊंड मारा, अभिनंदन। नाही राऊंड मारायलाच लागेल प्रकाश भगत भरोडी, कारण कुपन टाकले तर राऊंड मारायलाच लागेल। आणि 3 ओव्हर नंतर मग आपण आता बाईकचा ड्रॉ करणार आहोत फायनल मॅच मध्ये। धन्यवाद
जाऊया आता पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नरेश ढोमे सर, आपण मेन स्टेजशी संपर्क साधा. निश्चित कुणाल दाते सर आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय माझ्या समवेत. स्वागत आहे आपलं सर्वांचंच या फायनल मॅच मध्ये. ग्रँड फिनाले तुमच्या समोर रंगत असताना केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकाची ही फायनल मॅच. पहिला बॉल फायनल मॅच मधला सेकंड इनिंगचा टाकण्यासाठी गोलंदाज तयार. अर्जुन बांगर, पहिलाच बॉल उलटा मारलाय, गलीमध्ये फिल्डर झेल टिपलाय, मोठी विकेट. मोरेश्वर गोल्डन डकचा शिकार. हे असा हा आमचा नेता महान, गावागावात मिळतोय मान. बसलाय दादा लय मनान, लाखो दिला जीवन लय जान. असा हा आमचा नेता महान, गावागावात मिळतोय मान. बसलाय दादा लय मनान, लाखो दिला जीवन लय जान. कॅप्टन डी पाट पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार. हे पहा प्रेक्षक आनंद घेत आहेत या स्पर्धेचा, या मॅचचा. पहिलाच मोठा धक्का दिलाय विहान एंटरप्राइजेस नानकरला. टीम होम 11 बोरशे 3. मोरेश्वर परतलाय. हॅट्रिक जर घेतली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक महेश शेठ भोईर यांच्याकडून दिलं जाईल. एवन जोडी चे चांगले मित्र आहेत. मैजी भोईर शहापूरचे आहेत आणि त्यांच्या वतीने हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला. अर्जुन बांगर, पहिला बॉल, पहिली विकेट. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली, पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा दूर गेला बॉल शरीरापासून. जागा बनून खेळण्याचा प्रयत्न, बीट केले अक्षय थेटेला. डॉट बॉल येतोय. एक मोठं लक्ष ग्रँड फिनाले मध्ये पाहायला मिळतंय. आज जर तुम्ही 2 सेमी फायनल पाहिल्या, त्याचबरोबर तालुकानिहाय गटातली जर फायनल पाहिली तर मनोरंजन करणाऱ्या त्या मॅचेस राहिल्यात. फायनल तशीच होईल का पाहायचंय. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय, गॅपमध्ये चाललाय, पायाने शेवटी दुसऱ्यांदा अडवण्याचा प्रयत्न. शेवटी बॉल अडवला आणि 2 धावा मिळतील अक्षय थेटेला. त्याचं खातं उघडलंय. विहान एंटरप्राइजेस नानकरचं खातं उघडलंय. धावा करायचे आहेत 62, धावा करायचे आहेत आता 60. याच साठी केला होता अट्टासकी शेवटचा दिस गोड व्हावा आता रात्र मात्र तेवढीच रंगीन आहे. शेवटचा सामना ग्रँड फिनाले. सिद्धेजी पाटील साहेब सध्या आनंद घेत आहेत. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या फायनल मॅच मध्ये. कपिल पाटील साहेब देखील इथे उपस्थित राहिले होते. अतिशय मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. देवेजी पाटील साहेब उपस्थित होते. याही वेळेला एक चांगला बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. नगरसेवक सुमित पाटील साहेब देखील उपस्थित होते स्पर्धेमध्ये. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. कटरचा वापर, बीट केलंय. आणखीन एक डॉट. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2, 1 फलंदाज बाद. ग्रँड फिनाले केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकाचा. यावेळेला स्वीप केलाय, फॉलिंग स्वीप. डीप मध्ये स्क्वेअर लेगला कोणीच नाहीये. बॉल चाललाय, एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय पहिला चौकार.
नानकर, राजेंद्र गायकवाड यांच्याकडून सलग 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आता बॅटिंग करणाऱ्या नानकर टीमसाठी आहे. टीमची धावसंख्या 6. शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक 62चा टार्गेट आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅट पासून थोडासा दूर ठेवलाय गोलंदाजाने आणि आता DRS वापरलाय. ओव्हर स्टेपिंग की वाईट बॉल? वाईट बॉलसाठी बॅटिंग टीमने हा DRS घेतलाय. अंपायरचा सिग्नल होता इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे. ऑन फील्ड अंपायरचा निर्णय आणि त्यामुळे टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॉल योग्य होता. ओव्हर समाप्त. पहिले षटक संपलं. रिव्ह्यू लॉस्ट बाय बॅटिंग साइड. सिक्स रन, लॉस ऑफ 1 विकेट. 6 धावा झाल्यात आणि 6च्या 6 धावा अक्षय थेटेच्या नावावर आहेत. सिद्धिविनायक स्टँड सध्या तुम्ही पाहताय. अजूनही मध्यरात्री हे प्रेक्षक आनंद घेत आहेत. 2:17 झालेत. सिद्धिविनायक क्रीडा नगरी अंजूर, जिथे केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2024चा क्रिकेटचा महासंग्राम महाकुंभ मेळा इथे रंगताना आपल्याला पाहायला मिळाला. सुमित पाटील साहेब आज इथे उपस्थित राहिले होते. रात्री या स्पर्धेमध्ये भूमी एंटरप्राइजेस स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये आणि तिथेही प्रेक्षक भरपूर खुश आहेत. आपलंही स्वागत आहे ग्रँड फिनालेमध्ये. भूमी एंटरप्राइजेस स्टँड. पहिले षटक संपले. 6 धावा. समन्वय युवा प्रतिष्ठान स्टँड, तिथेही प्रेक्षक अजूनही आहेत. त्यांचंही स्वागत आहे. त्यांच्याच बाजूला आपण पाहतोय कपिल पाटील फाउंडेशन स्टँड, तिथेही प्रचंड गर्दी प्रेक्षकांची आहे. परंतु सामना संपलेला नाहीये. सामना रंगू शकतो. प्रयत्न करायला पाहिजे. अक्षय आणि मयूर दळवी सध्या मैदानामध्ये आहेत. सेकंड ओव्हरमध्ये सुमित बागरे. सेकंड ओव्हर. फुल टॉस होता. ऑन साइडला दिशा दिली. कॅपमध्ये चाललाय बॉल. 2 फिल्डर आहेत. बायसेक्ट करताना दिसेल का? नाही. चांगली फिल्डिंग. 1च धाव मिळेल. ज्ञानेश्वर घरत नानकर यांच्याकडून पारितोषिक आहे. सलग 3 षटकार मारले तर 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्ष, तिथेही प्रेक्षक जल्लोष करतायत. हाय बाय करत असताना आमच्या कॅमेऱ्याच्या लेन्सला GTCचं हे टेलिकास्ट तुम्ही पाहताय. ग्लोबल केलंय लोकल क्रिकेटला GTCने. वेबसाईटचं नाव देखील तेवढ्या चर्चेमध्ये आहे, ग्लोबल टेनिस क्रिकेट. यानंतर स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड. ड्रोन ऑपरेटर अँडी मात्रे यांची कमाल सध्या तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर. पुढचा बॉल घेऊन फुलर लेनचा बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. 1 सिंगल इथे मिळेल. प्रत्येक विकेटला 1,000 रुपयाचं पारितोषिक. धीरज जुगरेन नगरसेवक चिरपोली यांच्याकडून स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड, तिथे आपल्याला पाहायला मिळतात प्रेक्षक. हा प्रचंड मोठा ताफा प्रेक्षकांचा. हे दर्दी प्रेक्षक आहेत म्हणून एवढी गर्दी आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे खेळाडू कक्ष, तिथेही प्रचंड गर्दी आहे. वर देखील प्रेक्षक आहेत. त्यांचे स्वागत. VIP गॅलरी आहे यांच्यासाठी तर आनंद घेत आहेत स्पर्धेचा. बोलत यार. हा बॉल सोडून दिलाय. अंपायरचा सिग्नल येतो वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात 9. त्यानंतर स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड. हळूहळू तिथले प्रेक्षक थोडेसे कमी झालेत, परंतु अजूनही ते प्रेक्षक आहेत जे दर्दी आहेत म्हणून एवढी गर्दी आहे. आपलंही स्वागत आहे. एन्जॉय करत असताना केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक. फुल टॉस. बॉलला उडवलाय स्क्वेअर लेगला. फिल्डर येत आहेत. झेल तर पकडलाय आणि टीव्ही अंपायरची मदत ऑन फील्ड अंपायर कडून घेण्यात आलेली आहे. टीव्ही अंपायर अझीम अब्दुल यांनी सांगितलंय फलंदाज आउट.
गाणं कोणतंही लावा, मग आगरी कोळी गीत लावा, रॅप लावा, पॉप लावा, ब्रेक डान्स. मिथुन चक्रवर्ती देखील यांच्या अंगामध्ये कधी कधी येऊन जातो. ही कला आहे यांच्यानी ती सादर करत असताना. 16 धावा. संकेत दुसरा येईल असं वाटतंय. बॉल चाललाय सीमा पार. येस, इट्स आउट ऑफ द पार्क. अनदर बिग हिट, 6. संकेत आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला, त्यांनी थोडेसे एक संकेत दिलेले आहेत या मॅच मध्ये. चांगले संगीत पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 षटकार. संकेतने तिसरा येईल. व्हॉट अ शॉट. सलग 3 बॉलवर 3 षटकार आणि 10,000 रुपयाचं पारितोषिक ज्ञानेश्वर घरत यांनी लावलं होतं. ते पारितोषिक इथे दिलं जाईल. आणि त्याचबरोबर नानकरचे उपसरपंच गायकवाड यांनी देखील पारितोषिक लावलं होतं. ते देखील 5,000 रुपयाचे 15,000 रुपये आपल्याला जमा करायचे आहेत. 15,000 15,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 3 षटकार मारले संकेतने. 18 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता. आणि या पण ऐकूयात एक चांगलं संगीत, आगरी कोळी संगीत झालं पाहिजे. कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. मुंबईची बायको फील केलंय. आणि म्हणूनच आगरी कोळी संगीत खऱ्या अर्थाने एक वेगळ्या टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आणि पारितोषिक देखील आता सिद्धेश पाटील साहेब यांच्या वतीने येईलच, याच्यामध्ये शंका नाहीये. पारितोषिकाची रक्कम आता तुमच्यापर्यंत आम्ही लगेचच पोहोचू. 3,000 रुपयाचं पारितोषिक आमच्या या दोन्ही कलाकारासाठी देण्यात येईल सिद्धेश पाटील साहेब यांच्या वतीने. सिद्धेश पाटील सर, खऱ्या अर्थाने जर आपल्याला आठवत असेल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची वाईफ जी होती ती देखील फॅन आहेत आपल्या आगरी कोळी संगीताचे. कारण ज्यावेळेला ते भारताच्या दौऱ्यावर आले होते, सगळ्यात पहिले आपल्याच आगरी कोळी गीतावर ते थिरकले होते. त्याच्यामुळे एक शक्ती आहे आगरी कोळी संगीत. आणि खूप चांगला डान्स इथे केलाय. बिल्कुल मंच पे एवन जोड़ी और विहान इंटरप्राइजेस की एवन जोड़ी इस वक्त मैदान पे है. संकेत दलवी ने खलबली मचा दी है. थँक्यू सर. इथे आपले लाडके कलाकार अर्थात तात्या विंचू आणि चुटकी मंचावर येत आहेत. मी सिद्धेश दादा पाटील यांना विनंती करतो, आपणच या आणि आपल्या शुभ हस्ते या आपल्या कलाकारांचा आपल्या रोख रक्कम देऊन कौतुक करा. सिद्धेश दादा पाटील यांना विनंती आहे. ठीक आहे. अब क्या छूटा है, यह केंद्रीय मंत्री चषक छूटा है. मॅच ऑन. सामन्यामध्ये रंगत कायम आहे. पहा, या दोघांचाही सन्मान होतोय. 3,000 रुपयाचं पारितोषिक यांना दिलं जाते सिद्धेश पाटील यांच्याकडून. आगरी कोळी संगीतच असं आहे, ते तुम्हाला आम्हा सर्वांना थिरकायला लावतं. बराक ओबामा आणि मिचेल ओबामा ज्यावेळेला भारताच्या दौऱ्यावर होते, राष्ट्राध्यक्ष होते अमेरिकेचे, त्यावेळेला ताज हॉटेलमध्ये त्यांनी आपल्या आगरी कोळी समाजाच्या गीतांवर अक्षरशः ठेका धरला होता. आणि त्याच्यामुळे हे संगीत तुम्हा आम्हा सर्वांना त्याच पद्धतीने वेड लावून जातं. संगीत माणसाला मंत्रमुग्ध करतं. संगीत माणसाचा स्ट्रेस कमी करतो. आणि आता या मॅच कडे वळूया, जिथे ग्रँड फिनाले रंगताना दिसतोय. मागील 2 बॉलवर 4 धावा आल्यात. टीमची धावसंख्या 32 आणि आता धावा करायची आहेत. या मॅच मध्ये 15 बॉल मध्ये 30 धावा.
कमाल की बल्लेबाजी हो रही है और संकेत ने 3 सिक्सर लगा के खलबली मचा दिए। मॅच ऑन 15 बॉल 30 बॉल हवेत आहे गोलंदाज मागे धावेल का नाही फिल्डर येतोय एक्स्ट्रा कव्हर मधून झेल टिपला मिड ऑफला येऊन चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय उदय यांच्या माध्यमातून फलंदाज आता बाद नंतर बहिणी देखील आता जास्त हिस्सा मागत नाहीयेत अक्षय ठेटे एक क्रूशल मोमेंट पे आउट होके चले गए। अर्जुन बांगर ने आखिरकार आउट किया अक्षय ठेटे को, लेकिन संकेत वहां पर है, संकेत दलवी। धीरज जुगरे नगरसेवक शहापूर यांच्याकडून या विकेटसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झाले अर्जुन बांगर यांच्यासाठी अभिनंदन अर्जुन। त्याचबरोबर 5000 रुपयाचं पारितोषिक संकेतसाठी लागू झालेलं आहे। उपसरपंच जे आहेत नानगरचे राजेंद्र गायकवाड यांच्या वतीने ही पारितोषिक फायनल झाल्यानंतर तुम्हाला देण्यात येतील आमच्या मुख्य व्यासपीठावर। विकेट मिळाली आहे अर्जुन बांगरला। मॅच पुन्हा एकदा थोडीशी कलाटणी घेते परंतु फायनलचा सामना हा देखील रंगतदार होईल। जे प्रेक्षक घरी गेलेत मात्र त्यांनी हा सामना मिस केलाय हे मात्र मी नक्की सांगू शकतो। हा सामना चांगला स्थितीमध्ये आहे आणि आता देखील आपण पाहतोय करंट व्ह्यूअर्स 6500च्या आसपास प्रेक्षक आनंद घेत आहेत। 6374 प्रेक्षक 14 बॉल 30 धावा। बॉल थोडासा फुलर लेनचा होता क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर आहे एक धाव इथे कंप्लीट होईल। दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये कारण संकेतला स्ट्रायकिंग एंडला ठेवलंय। मागील 3 बॉलवर 3 षटकार त्याने मारलेत 18 धावांवर तो खेळतोय। अच्छा स्ट्रोक खेला था, बिल्कुल गेंद के ऊपर जाके ड्राइव लगाया था। अब गेंदे बची है 13, रन चाहिए 29। एक और कट टू कट फाइनल। कमाल के आज मैचेस हुए हैं, 2 सेमीफाइनल आखिरी गेंद तक, ग्रैंड फिनाले आखिरी गेंद तक गया ओपन तालुका का, और ये मैच भी कुछ उसी तरह जा रहा है। 13 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता। बॉल खेळलाय सिंगल साठी प्रयत्न असेल कारण स्ट्राइक ठेवण्याचा प्रयत्न असेल फलंदाज संकेत दळवीचा। असं वाटत होतं की सामना एकतर्फा जाईल परंतु संकेत दळवी नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे। ड्रिंक्स ब्रेक आता मैदानामध्ये होईल, पाण्याची लगेच पूर्तता करायची आहे। 12th मॅन ने ते पाणी घेऊन जायचंय। 12 बॉल 28 धावांची आवश्यकता। सिद्दीक भाई क्या कहोगे इस मुकाबले के बारे में और कैसा लग रहा है आपको ये जो माहौल बना है केंद्रीय राज्य मंत्री पंचायत राज चषक का? देखिए जब से शाम ढली है, मैं कहूँगा शाम ढली ही नहीं, रात के 2:30 बजे पैक क्राउड है, यूट्यूब पे 7000 लोग हैं, और ये मुकाबला भी आखिरी गेंद तक जाएगा। यस ही तर प्रतिक्रिया होती सिद्दीक भाबे यांची परंतु डीजे वेदांकडे जाऊया, ऐकूया आणखीन एक आगरी कोळी चांगलं संगीत। तोपर्यंत मैदानामध्ये संकेत दळवी त्याने संकेत दिलेले 3 षटकार त्याने मारलेत आणि त्याच्याचकडे असेल आता स्ट्राइक।
चौथा मुकाबला ये चल रहा है, लगभग इसी तरह का इक्वेशन है। देखना है कि होम 11 बुर्शी थी पेनल्टी मेट ओवर के लिए किस गेंदबाज को मोर्चे पे लगाती है। साईं बजा के ठीक हमारे कमेंट्री बॉक्स के नीचे हैं टीम के ओनर, थोड़ा सा बेचैन नजर आ रहे हैं। मैन फ्रॉम किरोली, किरोली के उद्योगपति। ये मुकाबले का मेन हीरो बन सकता है संकेत, लेकिन कहते हैं कभी कभी मंजिल करीब जाकर भी हाथों से छूट जाती है। ज्ञानेश्वर घरत यांनी 10,000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं फलंदाज संकेत दळवीसाठी. ते पारितोषिक मेन स्टेजवर आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. 12 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता असेल. 12 बॉल आणि 28 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. मॅच ऑन. सामन्याला कलाटणी कधीही संकेत देऊ शकतो. ज्या पद्धतीने तो खेळलाय, 3 ओव्हर मध्ये 34 धावा झाल्यात. नवीन गोलंदाज तेजस जाधव. रात्री तेजोमय कामगिरी करावी लागेल, परंतु फायनल मॅचचा काही वेगळाच माहोल आता इथे बनलाय. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे झालेत, कारण त्यांना माहिती आहे हा सामना हळूहळू रंग बदलतोय. सामना अजून कोणी जिंकलेला नाहीये. मॅच ऑन. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. 128 टीम या स्पर्धेमध्ये खेळलेल्या आहेत. 13 दिवसांची दिवस रात्रीची मेहनत जीटीसीची, दयानंद मात्रे यांची A1 जोडीची आता शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. 12-28. संकेतचा फुल टॉस, पिकअप शॉट, बॉल हवेत आहे, फिल्डर धावतोय, 1-2 आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये कॅच. आउट होईल संकेत. है कि क्या केंद्रीय राज्य मंत्री चषक को पकड़ा है, जिस तरह दूसरी कोशिश में इस कैच को लिया है। और साईं बजागे को देखिए नीचे झूमते हुए जब कैच को लिया गया था. सामन्यामध्ये अजूनही कलाटणी येईल का हे पाहायचं आता. बॉल हवेत आहे, टायमिंग पाहायचंय, फसल्यासारखं वाटतंय. फिल्डर येतात 2, कॅच ड्रॉप आणि 2 धावा देखील दिल्यात. झेल सोडलाय आता, एक झेल टिपलाय, एक झेल सोडलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. खराब कॉलिंग थी. 2 खिलाड़ी आपस में बिल्कुल करीब आए थे, कॉलिंग नहीं थी. काफी समय था. पहले आप में लखनऊ में नवाबों की गाड़ी छूटी और पहले मई में ये कैच छूटा. 36 धावा झाल्यात. मॅच मध्ये समीकरण आहे 10 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. 10 मध्ये 4 मारायचे बाउंड्री लाईनच्या बाहेर. खेळाडू अक्षय कोळी. जीवदान मिळालंय. स्क्वेअर लेगला दिशा दिली आहे. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टर्न होतोय बॉल. फिल्डर येतोय भरपूर वेगाने. सिंगल मिळते अक्षयला. 9 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता ग्रँड फिनाले मध्ये. नाइसली प्लेड. फ्लिक्स दैट बॉल इन फ्रंट ऑफ हिज लेग्स. अक्षय कोहली also looking very confident so far. लेकिन 9 गेंदे 25 रन, ये वही इक्वेशन है जो पिछले मैच में था. 11-22चा मानकरी कोणता संघ इथे ठरेल. केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक आता कोणत्या गावामध्ये जाईल, नानकर की बोरशेती, हे पाहायचंय. एक आपण पाहतोय शहापूर तालुक्यातील संघ, एक भिवंडी तालुक्यातील संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना वेगवेगळ्या तालुक्यातले संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत. 128 टीम होत्या या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आणि आता हे 2 तालुक्यातील संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. खुल्या गटामध्ये तालुका आणि या गटामध्ये देखील 2 भिवंडी तालुक्यातले संघ एकमेकांच्या विरोधात खेळले. बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्कने ती लढत जिंकली.
फुलर लेनचा बॉल होता, ऑन साईडला दिशा दिली, डीप मध्ये मिड विकेट आहे. एक धाव इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसतोय. हो झालाय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. धावा करायचे आता 23 बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे. 8 बॉल 23 धावा. बड़ा शॉट बिल्कुल वही कहानी लिख देगा जो पिछले फाइनल में थी, क्योंकि 8 गेंदे 23 रन। अभी तक तेजस यादव ने आजादी बढ़तने नहीं दी है। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अर्चना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर स्वप्नील पाटील यांच्या वतीने आपल्याला ॲम्ब्युलन्स दिली. अनेक डॉक्टर्स त्यांनी प्रोव्हाइड केले, त्यांचं देखील डॉक्टर स्वप्नील पाटील आपलं मनपूर्वक आभार. कव्हर ड्राईव्ह इथे दाखवलाय. स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पुन्हा एकदा फंबल. कहाणी काही वेगळीच लिहिली गेली या फायनलची असं दिसतंय. माझा जो 6 आहे तो देखील काहीतरी वेगळंच सांगतोय. हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. डॉक्टर स्वप्नील पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम ॲम्ब्युलन्स मध्ये ज्यांनी खूप चांगलं काम केलं, सर्वच जे आमचे खेळाडू होते दुखापतग्रस्त झाले, त्यांची प्रथमोपचाराची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. अर्चना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उसाटणे नाका आणि नेवाळी नाका. डॉक्टर स्वप्नील पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आपण सर्वांनी व्यासपीठावर या, कारण आपण भरपूर मेहनत या 13 दिवस रात्रीमध्ये घेतली आहे. 7 बॉल 21 धावांची आवश्यकता. हे समीकरण या मॅच मध्ये मॅच ऑन. सर्व प्रेक्षक आता हळूहळू उभे झालेत. जिथे जागा आहे तिथे बसलेले प्रेक्षक आता उभे झालेत. असा सामना, रंगतदार लढत. फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. या टीव्ही अंपायर कडे जातील का, परंतु आता रिव्ह्यू नाहीये का आहे, पंचांनी इथे घेतलाय. बिल्कुल क्लोज मैच है, इसलिए अंपायर चाहते हैं कि दूध का दूध और पानी का पानी हो. शेवटच्या टप्प्यामध्ये मॅच आहे, त्याच्यामुळे कुठल्याही टीमवर अन्याय होणार नाही हे देखील पंच पाहतायत. आणि अंपायर सिग्नल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे. पुन्हा एकदा तेच चित्र, एकच धाव मिळताना दिसेल. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आता या मॅच मध्ये. 6 चेंडू 20 धावा. और ये देखिए टीम के ऑनर साई बजागे, हालांकि उनके लड़के का जन्मदिन था आज. ओम बजागे का उन्हीं के साथ है देर रात तक. क्या ओम बजागे कप और बाइकों के साथ जाएंगे? 6 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 11 बाईक्स दिल्या जाणार आहेत या स्पर्धेमध्ये विजेता झालेल्या संघाला. त्याचबरोबर 5 उपविजेत्या संघाला बाईक असतील. या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी पेट्रोल व्हेरियंट कार असेल, हुंडाई i10. केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज ट्रॉफी देखील दिली जाईल पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकणाऱ्या टीमला. आणि त्याच्यामुळे आता 6 बॉल 20 धावांची आवश्यकता आहे. देखिए कुणाल सर, अभी तक केंद्रीय राज्य मंत्री चषक में 3 मरतबा 17 रन बने, 2 मरतबा और 3 मरतबा नहीं बने. पिछला मैच भी 17 का था जो नहीं बना. अब यहाँ 20 रन है. क्या नया इतिहास रचने जा रही है नानकर. थँक्यू सर. एक सन्मान आपण मंचावरती करतोय. गेले 13 दिवस ज्यांची आपल्याला वैद्यकीय सेवा प्राप्त झाली, अर्चना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे उसाटणे आणि नेवाळी नाका इथे त्यांचे हॉस्पिटल्स आहेत. ॲम्ब्युलन्स विथ डॉक्टर्स अशी सेवा आपल्याला मिळाली. तर स्वप्नील पाटील यांच्या वतीनं इथे डॉक्टर सुनील म्हात्रे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करतोय. मी अंजूरचे माजी सरपंच, अंजूर दिवेचे माजी सरपंच सन्माननीय सिद्धेश दादा पाटील यांना विनंती आहे, आपण डॉक्टरांना सन्मानित करा. डॉक्टर सुनील म्हात्रे यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. डॉक्टर स्वप्नील पाटील यांच्या वतीने ते सन्मान स्वीकारत आहेत. 13 दिवसांची वैद्यकीय सेवा त्यांची आपल्याला प्राप्त झाली. विथ ॲम्ब्युलन्स त्यांनी ही सेवा आपल्याला दिलेली आहे. इथे हवेमध्ये चेंडू आणि फलंदाज मैदानामध्ये बाद झालेला आहे. डॉक्टर साहेबांचं मनापासून धन्यवाद. कमेंट्री बॉक्स में जाओ. अब जश्न शुरू होता हुआ ओम 11 बोरशी थी का, हालांकि मैच अभी खत्म नहीं हुआ है. 5-20
नगरसेवक शहापूर यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. या विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आता त्यांनी दिले भावेश विषयाला. 5 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. थँक्यू सर. इथे ऑन फील्ड अंपायर आपको इलेक्ट्रॉनिक बेल्स निकालनी है, इस बात का ध्यान रहे. पीछे मुड़ते हुए नए बैटर 5 गेंदे 20 रन. ऑन साइडला उडवलाय बॉल, स्क्वेअरले घेतोय डीप मधून, थोडासा पुढे पडेल बॉल, त्याच्या सिंगलच प्राप्त होते. 19 धावा करायचे आहे. ज्या पद्धतीने संकेतने 3 षटकार मारले होते तशीच बॅटिंग आता करावी लागेल. परंतु फलंदाज मैदानामध्ये अक्षय, तो देखील निप्पाड शरीर यष्टीचा आहे. आणि A1 जोडीपैकी निलेश पाटील सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आज रात्री मला वाटतं आता किती वाजलेत घड्याळामध्ये 2:45, म्हणजेच हा शो संपेपर्यंत 4 वाजतील आणि त्याच्यानंतर 13 दिवसाची एकत्र झोप आज ते घेतील. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी हे आयोजन केलेलं आहे निलेश पाटील आणि सुकेश डाकी, कौतुक व्हायला पाहिजे. 128 टीम, 40+ संघ, त्याचबरोबर तालुका निहाय गटातील संघ 8 या स्पर्धेमध्ये खेळले आणि प्रचंड मेहनत यांनी घेतली. पुल पॉवरफुल सारा इंटरप्राइजेस स्टँड मध्ये येतोय सिक्सर. कहा था ना मैंने, अक्षय कोळी. चांगला सीन होता. कॅमेरामॅन फोकस करो, जल्दी फोकस करो. अच्छा सीन है बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना. कॅमेरामॅनने इथेही फोकस केलाय. सुकेश टाकी यांना दाखवण्यात आलं होतं. यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ते आहेत, परंतु तेवढेच चांगले कार्यकर्ते आहेत कपिल पाटील साहेबांचे, आणि त्याचमुळे हा एक भव्य शो ते प्रेक्षकांपर्यंत घेऊन येतात. आता इथे कॅच ड्रॉप, झेल सोडलाय विकेट कीपरने. म्हणजेच काय आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये 13 करायचे आहेत. देखिए साई बजा के बिल्कुल कमेंट्री बॉक्स के सामने आके कह रहे हैं कि कब हमारा है. नाही, पण अजूनही सामना संपलेला नाहीये. 2 बॉलमध्ये 13 आहेत. 3 बॉलमध्ये 19 देखील झालेले आहेत क्रिकेटच्या दुनियेमध्ये. एका ओव्हरमध्ये 43 देखील झालेले आहेत क्रिकेटच्या दुनियेमध्ये. भिवंडी में एक गेंद में 13 हुआ था, वो भी पहला मैच हार रहे थे, जीते, आरके ट्रॉफी को ही जीत लिया. एका बॉलमध्ये 10 धावा देखील झालेल्या आहेत ठाण्याच्या कासारवडोलीच्या ग्राउंडवर, रणजी स्पोर्ट्सच्या ग्राउंडवर. त्याच्यामुळे काही घडू शकतं. 2 बॉल 13 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. साई बजागे सध्या खुश आहेत. त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे, कधी तुम्हाला मंगळावर घेऊन जाईल आणि कधी पृथ्वी तलावर घेऊन येईल हे कोणाला सांगता येत नाही. असा खेळ आहे क्रिकेटचा. देखिए गेंदबाज को कान मंत्र दिया है, सिक्सर खाना लेकिन नो या वाइड ना देना. 2 बॉल 13 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. अक्षय कोळी स्ट्रायकिंग एंडला. एअर स्ट्राईक करावी लागेल. दबाव. एक बॉल 12 धावांची आवश्यकता. सामना आता शेवटच्या टप्प्यावर. आणि इथे ओम 11 बोरशेती या संघाने फायनल जिंकलेली आहे. केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक हा जाईल आता बोरशेती गावामध्ये. साई बजागे यांचा संघ शहापूर तालुक्याने